आरंभ. मी एका वेगळ्याच दुनियेतला माणूस आहे. माझी दुनिया वेगळी आहे. माझ्याजवळ प्रेम आहे असा माझा दावा आहे. त्या प्रेमाचा अनुभव मी सतत घेत असतो. माझ्यापाशी मते नाहीत, माझ्यापाशी विचार आहेत. विचारांची देवघेव होत असते. विचार हे मोकळे असतात, त्यांना तटबंदी नसते, ते बांधलेले नसतात, ते सदा सर्वदा वाढत असतात. सज्जनांशी विचार परामर्श करता येतो, त्यांचे विचार घेता येतात आणि देता येतात. आपले विचार आपण बदलू शकतो. अशा रीतीने विचारांची वाढ होत जाते, याचा मला निरंतर अनुभव येत असतो. म्हणून मी काही वादी नाही. कोणीही मला आपला विचार पटवून द्यावा आणि कोणीही माझा विचार पटवून घ्यावा. प्रेम आणि विचार यात जी शक्ती आहे ती आणखी कशातही नाही, कुठल्याही संस्थेत नाही, सरकारमध्ये नाही, कोणत्याही वादात नाही, शास्त्रात नाही, शस्त्रात नाही. शक्ती ही प्रेम आणि विचारातच आहे असे माझे म्हणणे आहे. म्हणून पक्क्या मतांची अपेक्षा माझ्याकडून करू नये, विचारांची अपेक्षा करावी. मी प्रतिक्षण बदलणारा माणूस आहे. कोणीही माझ्यावर आक्रमण करावे, कोणीही मला आपला विचार पटवून द्यावा आणि मला आपले गुलाम करावे. मला विचार न पटवता जंग जंग पछाडले तरी कोणाची माझ्यावर काहीही सत्ता चालणार नाही. कुणीही मला एखादा विचार पटवून द्यावा आणि तो मी मानतो की नाही हे पाहावे. मी फक्त व्यक्ती आहे. माझ्या कपाळावर कोणतेही लेबल लावलेले नाही. मी कोणत्याही संस्थेचा सभासद नाही. राजकीय पक्षांचा मला स्पर्श नाही. रचनात्मक संस्थांशी माझा प्रेमसंबंध आहे. मी ब्राह्मण म्हणून जन्माला आलो आणि शेंडी कापून ब्राह्मणाचे मूळच नाहीसे केले. कोणी मला हिंदू म्हणतात, परंतु मी 7 वेळा कुराणाचे पारायण केले आहे, म्हणजे माझे हिंदुत्व धुतलेच गेले. लोकांना माझे म्हणणे आवडते कारण माझ्या कार्याच्या मुळाशी करुणा आहे, प्रेम आहे आणि विचार आहे. विचाराशिवाय दुसरी शक्ती वापरायची नाही अशी माझी प्रतिज्ञा आहे. माझ्यापाशी विचाराशिवाय दुसरे कुठलेही मत म्हणून नाही. मी इतका बिनभरवशाचा माणूस आहे की तुम्हाला कोणत्या वेळी दगा देईन काही सांगता येत नाही. आज मी एक मत प्रगट करीन, उद्या मला दुसरे मत योग्य वाटले तर ते प्रगट करण्यास कचरणार नाही. तो कालचा मी वेगळा होतो, आजचा मी वेगळा आहे. मी प्रतिक्षणी वेगळे चिंतन करीत असतो. मी सतत बदलतच आलो आहे. माझ्या बाबतीत मला एक स्पष्टता करायला हवी. काही जण मला गांधींच्या विचारांचा प्रतिनिधी मानू लागले आहेत, पण याहून अधिक चुकीची गोष्ट होऊ शकणार नाही. गांधींनी सांगितलेल्या कामांपैकी जी कामे मला पटली, रुचली, ती करण्यात माझे आजपर्यंतचे सगळे आयुष्य गेले. ही गोष्ट खरी आहे. परंतु जी कामे पटली, रुचली हे यद्वाक्य त्यामागे आहे. त्यांच्या संगतीत आणि विचारातून मला भरभरून मिळाले आहे. पण दुसऱ्या विचारकांच्या विचारातूनही मिळाले आहे. आणि जेथे जे विचार मला पटले तेथून ते मी घेतले आहे. जे पटले नाहीत ते सोडून दिले आहेत. म्हणून मी एक आपल्या स्वतःच्या विचारांचा प्राणी बनलो आहे. गांधींना हे माहीत होते, तरीसुद्धा त्यांनी मला आपल्या सहकाऱ्यांमधला मानले, कारण ते स्वतंत्रताप्रेमी होते, मुक्तिवादी होते. म्हणून गांधींच्या विचारांचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा जरी मला झाली तरी तसे करण्याची योग्यता किंवा अधिकार माझ्याजवळ नाही आणि मला तशी इच्छाही नाही. देशात अनेक विचारप्रवाह काम करीत आहेत आणि मी जनतेच्या प्रत्यक्ष संपर्कात राहत असल्यामुळे मला त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची संधी मिळत राहते. याचा परिणाम असा होतो की जेथे जेथे माझा संबंध येतो तेथे तेथे मी अधिक तटस्थ बनतो आणि मला समन्वयाचे सतत भान राहते. माझा कोणाशी वाद नाही, कोणाशी व्यर्थ विरोध करणे माझ्या रक्तात नाही. इतकेच काय, माझी स्थिती तुकारामांच्या या वचनासारखी आहे. विरोधाचे मज न साहे वचन. मी सुप्रीम सिमेंटिंग फॅक्टर आहे, कारण मी कोणत्याही पक्षात नाही. परंतु हे तर माझे निगेटिव्ह वर्णन झाले. माझे पॉझिटिव्ह वर्णन तर हे आहे की सर्व पक्षांमध्ये जे सज्जन आहेत त्यांच्यावर माझे प्रेम आहे. म्हणून मी स्वतःला सुप्रीम सिमेंटिंग फॅक्टर मानतो. हे माझे व्यक्तिगत वर्णन नाही.
जी व्यक्ती हृदय परिवर्तनाच्या प्रक्रियेने क्रांती होईल असे काम उचलेल, ती एका देशाकरताच नव्हे तर सगळ्याच देशांकरता सिमेंटिंग फॅक्टर होईल. मी लुई पाश्चरचे एक चित्र पाहिले होते. त्या चित्राखाली एक वाक्य लिहिलेले होते, मी तुमचा धर्म काय आहे हे जाणून घेऊ इच्छित नाही. तुमची मते काय आहेत तेही जाणून घेऊ इच्छित नाही. केवळ तुमची दुःखे काय आहेत हेच जाणून घेऊ इच्छितो. ती दूर करण्याकरता मदत करू इच्छितो. असे काम करणारे मानवाचे कर्तव्य पार पाडतात. माझा असाच प्रयत्न असतो. माझी हीच भावना आहे की सगळे माझे आहेत आणि मी सर्वांचा आहे. एकावर अधिक प्रेम करावे आणि दुसऱ्यावर कमी असे माझ्या हृदयात नाही. महम्मद पैगंबराच्या चरित्रात एक गोष्ट येते. अबू बकरच्या संबंधात महम्मद पैगंबर म्हणतात, जर एका माणसापेक्षा दुसऱ्या माणसावर अधिक प्रेम करण्याची मनाई नसेल तर मी त्याच्यावर सर्वात अधिक प्रेम करू शकेन. म्हणजे ईश्वरातर्फे एका माणसापेक्षा दुसऱ्या माणसावर अधिक प्रेम करण्यास मनाई आहे. अशा प्रकारची मनाई नसती तर अबू बकरवर अधिक प्रेम केले असते. हाच माझ्या मनातला विचार आहे. म्हणजे प्रेम करण्यात मी फरक करू शकत नाही. माझ्या जीवनात मला मित्रभावाचे दर्शन होत असते आणि तो मला आकर्षित करत असतो. आईबद्दल मला आदर वाटतो, वडिलांबद्दल आदर वाटतो, गुरुबद्दल तर अत्यंत आदर वाटतो. इतके असूनही मी सगळ्यांचा मित्रच होऊ शकतो आणि सगळे माझे मित्र होऊ शकतात. मी मित्राच्या नात्यानेच बोलत असतो आणि जेव्हा कुणावर प्रहार करतो तेव्हा तोही मित्र म्हणूनच करतो. आणि तरीही माझ्यात इतकी मृदुता आहे की जणू काय जगातली सगळी मृदुता त्यात सामावली आहे. तसेच मी गुरुत्वाचा स्वीकार करू शकत नाही. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, हीच माझी वृत्ती आहे. म्हणून गुरुत्वाची कल्पना मला पटत नाही. मी गुरुचे महत्त्व मानतो. गुरु असेही असू शकतात जे केवळ स्पर्शाने, दर्शनाने, वाणीने इतकेच नव्हे तर केवळ संकल्प मात्रानेही शिष्याचा उद्धार करू शकतात. असे पूर्णात्मा गुरु असू शकतात. तरीही हे मी कल्पनेतच मानतो. प्रत्यक्षात असा कोणी गुरु मला माहीत नाही. गुरु या 2 अक्षरांबद्दल मला अत्यंत आदर आहे. परंतु ती 2 अक्षरेच आहेत. ही 2 अक्षरे मी कोणाही व्यक्तीला लागू करू शकलो नाही आणि जेव्हा कोणी ती अक्षरे मला लावू पाहतो तेव्हा ते मला सहन होत नाही. एकदा हंगेरीहून आलेल्या एका पाहुण्याने मला विचारले की तुमचे काम पुढे कोण चालवेल? कोणी तुमचा शिष्य बनेल तर चांगले होईल. मी त्याला उत्तर दिले की ज्याने मला काम करण्याची प्रेरणा दिली तोच माझे काम पुढे चालवेल. मी काम करणारा आहे अशी माझी भावना नाही आणि कोणाला हुकूम करावा, कोणावर शिस्त चालवावी ही माझी वृत्ती नाही. अशा स्थितीत ज्या शक्तीने मला प्रेरणा दिली तीच शक्ती काम पुढे चालवेल. म्हणून माझा कोणी शिष्य असेल असे मी मानत नाही. नंतर मी हेही सांगितले आहे की माझ्या मागे सगळ्या महापुरुषांचे आशीर्वाद आहेत. मागे आहेत, पुढे आहेत, आत आहेत, बाहेर आहेत, वर आहेत, खाली आहेत. सूर्याची किरणे जशी मला स्पष्ट दिसतात तसेच सर्वत्र हे आशीर्वाद दिसतात. ज्ञानाच्या एका ठिणगीच्या प्रखर शक्तीसमोर विश्वातील सर्व अडचणी भस्मसात व्हायला पाहिजेत. या विश्वासाच्या आधारावर सतत ज्ञानोपासना करण्यात आणि दृष्ट ज्ञानाचा प्रसार करण्यात माझे आजपर्यंतचे जीवन खर्च होत आले आहे. त्याचा स्पर्श 2-4 जीवनांना जरी झाला तरी माझे ध्येय साकार होईल. मी जेव्हा पाऊल उचलतो तेव्हा त्याच्या खोलात शिरून मूळ पकडल्याशिवाय राहत नाही. मी आपल्या आयुष्याची 30 वर्षे एकांत चिंतनात घालवली आहेत. त्यातच जी सेवा घडू शकली ती मी सतत करीत राहिलो. परंतु जरी मी माझे जीवन सेवामय बनवू पाहत होतो तरी ते निरंतर चिंतनशीलही राहिले. समाजात जे परिवर्तन आणायला हवे त्याच्या मूलभूत शोधनासाठी ते चिंतन होते. मूलभूत विचाराविषयी मी आता निश्चिंत झालो आहे. कोणताही प्रश्न मला भिववीत नाही. कोणताही प्रश्न कितीही मोठा असो माझ्यासमोर तो लहान होऊन येतो. मी त्याच्याहून मोठा होतो. प्रश्न कितीही मोठा असो परंतु तो मानवीय आहे म्हणून मानवीय बुद्धीने तो सोडविता येईल. त्यामुळे माझी श्रद्धा
डळमळीत होत नाही. मी आश्रमात किंवा बाहेर कुठेही काम केले तरी त्यावेळी आमच्या सामाजिक किंवा व्यक्तिगत जीवनात सर्व प्रकारच्या प्रश्नांचे निराकरण अहिंसेने कसे होईल याचा शोध करणे हाच मुख्य विचार माझ्यासमोर राहिला आणि त्यासाठीच मी तेलंगणाला गेलो. जर मी ते काम टाळले असते तर त्याचा अर्थ मी अहिंसेचे आणि शांती सेनेचे काम करण्याची आपली प्रतिज्ञा सोडली असा झाला असता. स्वराज्य प्राप्तीनंतर लगेच ज्या घटना या देशात घडल्या त्यामुळे अहिंसेची आशा क्षीण झाली होती. फार मोठी हिंसेची शक्ती हिंदुस्थानात प्रगट झाली होती. म्हणून गांधीजी गेल्यानंतर अहिंसेची सामूहिक प्रतिष्ठा कशी निर्माण होईल या शोधात मी होतो. माझा मानसिक कल महावीरांच्या पद्धतीकडे अधिक आहे, पण मी जे काम केले ते भगवान बुद्धांच्या पद्धतीने केले. तसा दोहोत विरोध नाही. महावीरांची पद्धती अशी की कुठली समस्या हातात घ्यायची आहे अथवा कुठला विचार पसरवायचा आहे अशी त्यांची दृष्टी नव्हती. ते जिथे जात तेथे व्यक्तींशी बोलत, समोरच्या माणसाचा विचार समजून घेत आणि त्याला जीवनात समाधान लाभेल असा मार्ग दाखवीत. ज्याची ज्या ग्रंथावर श्रद्धा असेल त्या ग्रंथाच्या आधाराने समजावीत आणि एखाद्याची कुठल्याही ग्रंथावर श्रद्धा नसेल तर ते ग्रंथाच्या आधाराशिवायच समजावीत. अशा प्रकारे अहिंसेचा मूलभूत विचार मध्यस्थ दृष्टी ठेवून समजावीत असत. भगवान बुद्धांनी अहिंसा विचाराच्या प्रचारासाठी सामाजिक समस्या हातात घेतली. एखादे आलंबन घ्यावे किंवा न घ्यावे ही वेगळी गोष्ट, परंतु त्या आलंबनाचा अर्थ स्थूल झाला आणि ज्या सूक्ष्म वस्तूच्या प्रकाशनासाठी ते आलंबन आहे ती गौण झाली. आलंबनच बलवान झाले. ज्या विचारासाठी ते घेतले आहे तो विचारच झाकला गेला तर धोका निर्माण होतो. आलंबन नसेल तर विचार विखुरला जातो. सद्भावना अव्यक्त रूपाने पसरते, परंतु विचार अव्यक्त रूपात आकार घेत नाही. सामान्य जनतेला त्याचे आकर्षण राहत नाही. अशा प्रकारे आलंबन स्वीकारण्यात एक धोका आहे, तर आलंबन न स्वीकारण्यात दुसरा धोका आहे. आलंबन स्वीकारण्यात एक गुण आहे, तर आलंबन न स्वीकारण्यात दुसरा गुण आहे. मी जमिनीच्या प्रश्नाचे आलंबन स्वीकारले, परंतु साम्ययोगाचा, करुणेचा विचार समजावणे हीच माझी मूळ दृष्टी आहे. आलंबन स्वीकारण्यात मी बुद्धीचे परिपालन केले, पण माझे मन सतत आलंबनाच्या पलीकडे जाऊन विचार करते आणि आपल्या मूळ स्वरूपात राहावे अशी मला वारंवार इच्छा होते. तरीही मी आलंबन सोडित नाही. अशा प्रकारे माझ्या पद्धतीत दोन पद्धतींचा समन्वय आहे. माझा एक गुण आहे. गुण म्हणा किंवा दोष म्हणा, दोषही मानला जाऊ शकतो तो हा की मी कोणालाही कधी आग्रहपूर्वक कुठलीही गोष्ट करायला सांगत नाही. त्यामुळे काम व्हायला कधी उशीरही लागतो, पण मग ते होतेच, बिघडत नाही. इतकेच नव्हे तर मी जे काही सांगतो त्याचा दबावही कोणावर येऊ देत नाही. माझ्याजवळ पुष्कळ श्रेष्ठ विचार आहेत, पण त्या सर्वात माझ्या विचारांचे कोणावर आक्रमण होऊ नये हाच श्रेष्ठ विचार आहे. माझा विचार कोणाला पटला तर मला आनंद होतो. कोणाला पटला नाही आणि त्याने त्यावर अंमल केला नाही तरी मला आनंद होतो. माझा विचार पटत नसूनही कोणाच्या दबावाखाली कोणी त्याला मान्य केले तर मला फार वाईट वाटते. म्हणजे विचार पटला नसताही त्याचा कोणी स्वीकार करेल तर मला दुःखच होईल. परंतु विचार योग्य वाटूनही कोणी तो मानला नाही तर मी आशा करतो की आज ना उद्या तो जरूर त्याचा स्वीकार करेल. मी स्वतः कोणाची सत्ता मानत नाही आणि म्हणून कोणावर सत्ता चालवू पण इच्छित नाही. सत्तेचा तर मी दुश्मनच आहे. सत्ता तर सेवेला कापणारी वस्तू आहे. माझ्यावर परमेश्वराची एक मोठी कृपा आहे. काही वेळा लोकांकडून गैरसमजामुळे माझ्यावर आरोप केले जातात, पण तशा आरोपांचा परिणाम माझ्या चित्तावर कधी होत नाही. परमेश्वर जसा नाचवेल तसा मी नाचतो. काम माझे नाही, त्याचे आहे. तो मला फिरवीत आहे म्हणून मी फिरतो आहे. यापेक्षा जास्त प्रचाराची चिंता मी करीत नाही. प्रकाशाच्या प्रचाराप्रमाणेच विचारांचा प्रचारही आकाशातून होतो. इतकेच नव्हे, प्रकाशाच्या प्रचाराला आकाश कधीतरी थोपवू शकते, परंतु विचाराच्या प्रचाराला तेही अडवू शकत नाही. म्हणून विचारावर माझी श्रद्धा आहे आणि मी निर्भय होऊन काम करीत आहे. मी काही पुण्याचा अभिलाषी नाही, मी सेवेचा अभिलाषी आहे. मी केवळ सेवेचा उत्सुक आहे आणि ती सेवासुद्धा माझ्या पदरी पडू नये अशी माझी इच्छा आहे. कारण ती सेवा सहज प्राप्त आहे आणि आजच्या काळाला
आणि परिस्थितीला आवश्यक आहे, तेव्हा काळाची ती मागणी आहे आणि म्हणून माझ्या हातून जी काही सेवा होईल ती काळानेच करवून घेतली असे होईल. त्यामुळे मला त्या सेवेचे श्रेय मिळणार नाही. एक काडी गंगोत्रीला गंगेमध्ये पडली आणि तेथून वाहत वाहत 1500 मैल जाऊन ती समुद्राला मिळाली, तरी पोहण्याचे श्रेय काही त्या काडीला लाभले नाही. कारण ती काडी प्रवाहानुसार वाहत गेली. ती प्रवाहाच्या विरुद्ध जर जाती आणि 4 हात जरी जाती तरी तिला 4 हात पोहण्याचे श्रेय मिळाले असते. परंतु ती 1500 मैल जरी गेली तरी तिला पोहण्याचे श्रेय काही मिळाले नाही. त्याचप्रमाणे मी जी सेवा हातात घेतली आहे ती जर प्रवाहाच्या विरुद्ध असती आणि ती थोडीही माझ्या हातून घडली असती तरी तिचे श्रेय मला मिळाले असते. परंतु ही सेवा प्रवाहाला धरून आहे आणि काळाचीच ती मागणी असल्यामुळे जरी काही सेवा घडत आहे तरी ती काही माझ्या नावाने जमा होणार नाही, असा पक्का बंदोबस्त मी करून ठेवला आहे. म्हणून सेवेची जरी मी इच्छा राखतो तरी त्या सेवेचे श्रेय माझ्या पदरी पडू नये अशी माझी इच्छा आहे आणि ती पार पाडण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. ग्रामदाने जाहीर होत असतात, लोक काम करत असतात. हे सगळे बाबाच्या नावावर चालते, पण बाबा त्याचा स्पर्श स्वतःला होऊ देत नाही आणि ते सर्व ईश्वराजवळ पोचवत असतो. असा हा फुटबॉलचा खेळ चालला आहे. मी माझा स्वार्थ समाजाच्या स्वार्थाहून कधी निराळा मानला नाही. मी जगतो आहे समाजाकरता, लिहित असतो, बोलत असतो समाजाकरता आणि जे काही काम करतो ते समाजाकरताच करतो. याच कारणामुळे माझे सगळे काम समाजच करत असतो. मी 2 हातांनी लोकांसाठी काम करतो तर लोक हजारो हातांनी माझे काम करतात. मी जो उद्देश घेऊन निघालो तो पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे असे मला कधी वाटत नाही. याची संपूर्ण जबाबदारी तर आम्हा सर्वांवर आहे. हे काम परमेश्वराचे आहे, ते होईलच असा माझा दृढ विश्वास आहे. सत्याचा विरोध कोणी करू शकत नाही. सत्य ग्रहण व्हायला थोडा वेळ लागू शकतो, पण सत्य कोणी टाळू शकत नाही. सत्याचा विरोध करणारी शक्ती जगात टिकू शकत नाही. म्हणूनच मी निश्शंक आणि निर्भय होऊन आपले विचार जनतेच्या समोर मांडत असतो आणि रात्री परमेश्वराच्या मांडीवर डोके ठेवून निस्वप्न झोप घेतो. पुनर्जन्माप्रमाणे दुसरा दिवस येतो आणि मी आपल्या कामात बुडून जातो. मी तर सगळ्यांच्या प्रेमाचा भुकेला आहे. सगळ्यांमध्ये राहणाऱ्या नारायणाचे दर्शन करण्याची माझी इच्छा आहे. माझ्याकरता नर नारी बाळे अवघा नारायण आहेत. नारद ज्या वृत्तीने सगळ्यांपाशी पोचत असत त्याच वृत्तीने मी पोचतो. माझ्यासाठी तर सगळे अंतरात्म्याची आणि परमेश्वराचीच रूपे आहेत. त्या सर्वांमध्ये प्रत्येकामध्ये गुण आहेत. त्या गुणांच्या द्वारा सगळ्यांच्या हृदयात प्रवेश करण्याचा प्रयत्न मी करीत असतो. जर माझी वाणी सत्य असेल तर ती प्रत्येक घरात जाईल, प्रत्येक हृदयापर्यंत पोचेल. मी गमतीने सांगत असतो की माझा चेहरा आरशात पाहण्याची विशेष संधी मला लाभत नाही, त्याची गरजही नाही. हे जे विविध चेहरे आहेत त्या सर्वात वैविध्याने नटलेला मीच मला पाहत आहे अशी माझी भावना आहे. माझ्या यात्रेत सतत मी हा अनुभव घेतला आहे. ज्या प्रांतात माझी भाषा लोकांना समजत नव्हती त्या प्रांतात माझ्या भाषणांचे कसे तरी भाषांतर तेथील लोकांना ऐकावे लागे. त्या प्रत्येक प्रदेशातही आत्मदर्शनाचाच अनुभव मला आला आणि याचा पडताळा म्हणजे लोकांचाही अनुभव तोच होता. जेथे जेथे मी गेलो तेथे तेथे मी दुसऱ्या प्रांतातून आलो आहे असे लोकांनी मुळीच मानले नाही. उलट जितक्या आत्मीयतेने महाराष्ट्राचे लोक मला चाहतात तितक्याच आत्मीयतेने सर्व प्रांतांचे लोक चाहतात असा अनुभव आला. माझ्यासमोर लोक बसलेले असतात, त्यांच्याकडे मी मनुष्य मूर्ती म्हणून पाहत नाही, तर प्रभू रामच जो माझ्या हृदयात राहतो तो माझ्यासाठी माझ्या डोळ्यांना दिसण्याकरता विविध रूपांनी नटून माझ्यासमोर बसला आहे असे मला वाटते. लहानपणची आठवण आहे. माझी आई रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता रामाचा जन्म होत आहे अशी कल्पना करून ध्यानस्थ बसत असे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागत. मी कधी कधी तिची थट्टा करीत असे. कसा झाला रामाचा जन्म? राम कुठे दिसत तर नाहीत असे तिला विचारे. ती म्हणे, दिसतील बरं बाळ, तुला पण दिसतील. तिच्या या आशीर्वचनानुसार आज मी माझ्या डोळ्यांनी रामाला पाहत असतो.
हे सांगताना मला फार आनंद होत आहे. रामनवमीच्या दिवशी तर पाहतोच, पण इतर वेळाही पाहत असतो. पाहिले नाही असा कोरडा दिवस क्वचितच जात असेल. अलीकडे यात्रेत तर रोजच आपल्या डोळ्यांनी रामाचे दर्शन घेत असतो. सहस्त्र शीर्षा पुरुषः सहस्त्राक्षः सहस्त्रपाद कोठे आहे प्रभू, याचा विचार करू लागलो की त्याचेच अखंड दर्शन मला होत आहे असा मला भास होतो. सतत 13 वर्षे हे दर्शन मला मिळत गेले आणि त्याने माझे पोषण झाले. आमचा हा देह अन्नाचा बनलेला आहे. अन्नाच्या आधाराने त्याचे पोषण होत असते. पण देहासाठी केवळ अन्नाचेच पोषण पर्याप्त नाही, दुसऱ्या पोषणाची पण अपेक्षा राहते. 13 वर्षे ते पोषण मला मिळाले आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या विषम परिस्थितीत सुद्धा या शरीराद्वारे मी सेवाकार्य करू शकलो. ते हरिदर्शनाचेच पोषण होते. अनेक कारणांमुळे मी स्वतःला दुर्बल मानतो. एकाच महान बळामुळे मी बलवान आहे. त्या बळाचा उद्गम कोठे आहे हे कोणाला माहीत नाही, पण त्याचा प्रभाव सगळ्यांना माहीत असतो. त्याच्या प्राप्तीची पर्वा कोणाला नसते, पण त्या प्रभावाच्या आकर्षणाचा अनुभव सगळ्यांना येतो. त्या बळाला जर माझ्यातून काढून टाकले तर मी केवळ एक शेणाचा गोळा उरेन असे मला वाटते. जिच्यामुळे माझी पदयात्रा चालू शकते अशी माझी स्वतःची कुठलीच शक्ती माझ्या अनुभवाला येत नाही. तो एक साक्षात्कारच झाला होता. कुराणात याला अयनुल यकीन म्हणतात. मी चारी बाजूंनी परमात्म्याच्या शक्तीने वेढलेलो आहे. त्या शक्तीशिवाय दुसऱ्या कुठल्याच शक्तीचा वेढा मला माझ्याभोवती दिसत नाही. मी ईश्वराशिवाय दुसऱ्या कुठल्याच वातावरणात राहत नसतो. देशभर पायी फिरून मी लाखो एकर जमीन मागावी आणि लोकांनी ती द्यावी असे सामर्थ्य माझ्यात नाही. माझ्याजवळ कुठली संस्था नाही की कुठला अधिकारही नाही. परमेश्वराने संकेत केला म्हणून मी चालू लागलो आणि चालतो आहे. चालता चालता नाचतही असतो. नाहीतर एवढी शक्ती माझ्यात आहेच कुठे. लोकांना जशी माझ्या दर्शनाची इच्छा असते तशीच मलाही लोकांच्या दर्शनाची तीव्र इच्छा असते, उत्कंठा असते. लोक माझे देव आहेत. देव केवळ काशी रामेश्वराच्या मंदिरातच राहत नाही, तो ह्या माझ्या सगळ्या बंधुभगिनींमध्ये राहतो आहे. माझा कृष्ण फक्त मथुरेतच नाही, मी जिथे जिथे जातो तिथे तिथे माझ्या कृष्णाचे दर्शन मला होत असते. असे नसते तर व्यर्थ फिरत बसण्याचा वेडेपणा कोण करत बसला असता. या 12-13 वर्षात मला जेवढे दर्शन मिळाले तेवढे फार कमी लोकांना मिळाले असेल असे मी मानतो. माझा जो लोकसंपर्क होत असतो तो चेहऱ्यांचा लोकसंपर्क नसतो, तो हृदयांचा लोकसंपर्क असतो. स्थल काल वगैरेंचं चिंतन माझे नेहमी चालूच असते. माझ्या मनावर स्थलकालाचा परिणाम होतो आणि नेहमी चांगलाच परिणाम होतो. ही ईश्वराची कृपा आहे. परमेश्वराचे स्मरण व्हायला मला कुठलेही निमित्त पुरते. पंढरपूरच्या देवळात गेलो आणि तिथला तो दगड विठ्ठल मूर्ती पाहिली, पण दगड माझ्या डोळ्यांना दिसलाच नाही. तेथे साक्षात भगवत रूप प्रगट झालेले मी पाहिले. देऊळ एक निमित्त होते, बाकी सर्वत्र हेच दर्शन आहे. जगात दुसरे दर्शनच नाही असा मला आतून पूर्ण विश्वास आहे. ज्याच्याबद्दल माझ्या मनात प्रेम नाही असा कुठलाच प्राणी या जगात नाही. मनुष्य तर नाहीच, पण प्राणीसुद्धा नाही. माझ्या हृदयाला हे जाणवते. म्हणजे केवळ द्वेषाचा अभाव नाही तर प्रत्यक्ष प्रेमाचा अनुभव येतो. काही व्यक्तींच्या चेहऱ्याकडे जेव्हा मी पाहतो तेव्हा मला माझ्या अश्रूंना रोखावे लागते. ती व्यक्ती बोलू लागते तर परमेश्वराचे दर्शन होते. तिचा चेहरा बदलतो तेव्हाही ईश्वराचाच भास होतो. परत अश्रूंना रोखावे लागते. अशा कुठल्या तरी निमित्ताने मनात भावना प्रगट होते आणि भावावेश येतो. त्याला रोखायचा प्रयत्न करतो कारण त्याची काहीच गरज नसते. सतत बोलत राहायचे हे माझ्या नशिबातच आहे. लहानपणापासून आजपर्यंत बोलतोच आहे. आता मोठ्या विशाल क्षेत्रात बोलावे लागते. लहानपणी विद्यार्थ्यांसमोर आणि मित्रमंडळासमोर बोलत असे, मग आश्रमवासियांसमोर, नंतर जनतेसमोर. भाषण देणे, चर्चा करणे हे माझे काम निरंतर चालू आहे. लहानपणी बोलण्यावर विशेष अंकुश ठेवत नसे.
सहज भावाने मनात जे येईल ते बोलत असे. या माणसापाशी बाहेर एक आणि आत एक असे दोन प्रकार नाहीत, हे माझ्या मित्रांना माहीत होते. त्यामुळे मी जरी वाटेल तसे प्रहार केले तरी त्यामुळे कोणाचे मन दुखावले गेले नाही किंवा तुटलेही नाही. पुढे गांधीजींजवळ आलो तेव्हा वाणीवर अंकुश असला पाहिजे, विशेषतः विषम प्रसंगात तर असलाच पाहिजे असे मानू लागलो. हळूहळू ते साधत गेले. कधी कोणाशी बोलताना अधिक उणा शब्द बोलला गेला तर तक्रार बापूंपाशी जाई. पण बापूंनी मला कधी काही म्हटले नाही. दुसऱ्यासमोर ते माझा बचावच करीत. बापूंना आपला बचाव करावा लागतो हे मला कळे तेव्हा बरे वाटत नसे. मग मी अधिक जागरूक राही. अशा प्रकारे वाणीच्या संयमाचे शिक्षण मला तेथे मिळाले. माझ्या पदयात्रेत भारताचे जे दर्शन मला घडले त्याचे वर्णन पंडित नेहरूंच्या शब्दात करायचे म्हटले तर ते डिस्कव्हरी ऑफ इंडिया होते. तसे पाहिले तर भारत मला अनोळखी नव्हता. भारताचा त्याच्या भूतकाळापासून म्हणजे इतिहासापासून मला चांगला परिचय आहे. वास्तविक भारताच्या भूतकाळात इतके भरलेले आहे की त्याचे समग्र ज्ञान होणे कठीणच आहे. त्याचा एक अंशच मिळाला आहे असे म्हणावे लागेल. पण त्याच्या या दर्शनासाठी माझे प्रयत्न अगदी लहानपणापासून सतत चालू आहेत आणि तशी संधीही मला मिळत गेली आहे. भारताच्या जवळजवळ सगळ्या भाषातल्या साहित्याशी माझा परिचय झाला होता. त्यामुळे भारत कसा आहे याचे थोडे आकलन मला झाले होते. परंतु यात्रेच्या या काळात एक नवीनच दर्शन घडले आणि भारताचे हृदय पुष्कळच विस्तृत स्वरूपात उघडले गेले असे म्हणावे लागेल. ज्या प्रांतात प्रथमच जाणे झाले त्या प्रांतात मला एका अप्रत्यक्ष तऱ्हेने काम करावे लागले आणि ते फार लाभदायी ठरले. हीच अहिंसेची तऱ्हा आहे. त्या प्रांताचा नवनवीन परिचय होत गेला. आसामला जाण्यापूर्वी आसामचे अध्ययन करण्याकरता कितीतरी पुस्तके मी वाचली होती, परंतु प्रत्यक्ष तेथे गेल्यावर नवीनच दर्शन झाले. काश्मीरच्या बाबतीतही असेच झाले. तमिळनाड, केरळ, बिहार, पंजाब वगैरे प्रांतात पदयात्रेपूर्वीही माझे जाणे झाले होते, परंतु काश्मीर आणि आसाममध्ये प्रथमच जात होतो. त्यांचे अगदी नवीनच दर्शन झाले. कुठल्याही प्रांतात प्रवेश करताना मी पूर्ण जागरूकता ठेवतो, जागरूकतेने बोलतो. त्या प्रांताबद्दल कमीच बोलतो, ऐकतो जास्त आणि पाहतो जास्त. विना माणूस घाणा आहे, माणसानं टाळत असतो, असे माझी आई म्हणत असे. पण गंमत अशी की मी तर नेहमी लोकांच्या मागे मागे असतो आणि लोक माझ्याबरोबर असतात. माझी जशी अनेक लोकांशी हार्दिक ओळख आहे तशी फार कमी लोकांची असेल. अगदी लहानपणापासून माझी अशी ओळख आहे. याचे कारण काय? इतका लोकसंग्रह का होऊ शकला? कारण आपले रक्षण कसे करायचे आणि लोकांच्या उपयोगी कसे पडायचे हे मला माहीत आहे. आपल्या रक्षणाकरता गोपन राहायचे आणि दुसऱ्यासाठी उघडून ठेवायचे. नळ बंद करायचा आणि उघडायचा, अशी ही अगदी साधी गोष्ट आहे. ही शक्ती माझ्याजवळ होती. त्यामुळे मी कोणाचेही आक्रमण होऊ दिले नाही आणि होऊ देत नाही. मित्रांचे नाही, मोठ्यांचे नाही, अपरिचितांचे नाही, परंतु उपयोगी पडण्याकरता उघडून ठेवतो. कोणाचा चांगला परिणाम होत असेल तर त्यासाठी सुद्धा अंतःकरण उघडे ठेवतो आणि जेथे जरुरी नसेल तेथे एकदम बंद करून घेतो. योग वासिष्ठात वसिष्ठाने रामाला उपदेश केला आहे. अंतस्त्यागी बहिस्संगी लोके विचर राघव. आतून त्याग करावा, बाहेरून समाजाबरोबर राहावे. अशा प्रकारे हे राघवा तू लोकांमध्ये विचरत राहा. श्री माधवदेवांनी याचे फार चांगले विवरण केले आहे. बाहिरत संग देखा योग, बाह्यतः आसक्ती दाखवावी. काम करताना कामाबद्दल आसक्ती आहे असे दाखवावे, पण आत पूर्णपणे अनासक्त असावे. मूळ संस्कृतात आतून त्याग बाहेरून संग एवढेच आहे. माधवदेवांनी आतून बोध ठेवावा आणि बाहेरून संग दाखवावा असे विवरण केले. बुद्धीत सगळ्याचा त्याग करावा, बाहेरून संग दाखवावा हे द्वंद्व नाही. या दोन विरोधी गोष्टी नाहीत, तो ध्रुवतारा आहे. लोकमान्यांनी जहाजाचा दृष्टांत दिला आहे.
मुंबईहून निघालेले जहाज कुठल्या तरी बंदराला लागणार, पण ते आपल्यासमोर ध्रुवतारा ठेवून प्रवास करील. कोठेतरी काही खूण असली पाहिजे. ती खूण आहे ध्रुवाचा तारा. ध्रुवतारे पर रहत निशाने, ज्याला आपण निवृत्ती म्हणतो, तो ध्रुवतारा आहे. तो समोर नसेल तर आपण रस्ता चुकू, भटकत राहू. निवृत्ती आमचा ध्रुवतारा आहे आणि प्रवृत्ती आहे, आणि प्रवृत्ती आहे आमचा प्रवासमार्ग. पण ध्रुवताऱ्यावर लक्ष राहिले तर आमचा ॲप्रोच अप्रत्यक्ष असेल, अहिंसेचा असेल. हाच माझा ॲप्रोच होता. माझे सहकारी मित्र मला म्हणतात की तुमची पद्धती काहीशी गूढ वाटते. बापूंमध्ये जास्त भोळेपणा, पारदर्शिता दिसते, गूढता दिसत नाही. तुमची पद्धत गूढ असली तरी शास्त्रीय, वैज्ञानिक वाटते. यावर मला असे म्हणायचे आहे की काही फरक अनुभवांचा असतो आणि काही फरक काळातही असतो. बापूंच्या आणि आजच्या काळात फरक आहे. तसेच त्यांच्या आणि माझ्या अनुभवांमध्येही फरक आहे. जरी बापू निम्नवर्गातील लोकांमध्येही फार मिसळून जात असत आणि मी लोकांपासून काहीसा अलिप्तच राहतो, तरी वस्तुतः सामान्य जनतेचा परिचय मला जितक्या सहजतेने झाला तितका बापूंना झाला नव्हता. बापूंचा जन्मही वरच्या वर्गात झाला होता. त्यांचे पुष्कळसे मित्रही वरच्या वर्गातले होते. त्यामुळे ते नेहमी तेथून खालच्या वर्गाकडे पाहत असत. त्यांचे सगळे प्रयत्न खालचा समाज वर यावा यासाठीच होते. पण हे एकदम होणारे काम नाही हे ते जाणून होते आणि वरच्या वर्गाच्या द्वारे खालच्या वर्गापर्यंत पोचण्याचा प्रयत्न ते करीत असत. त्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. प्रश्न वृत्तीचा होता. त्यांचा पिंडच तसा होता. तरीसुद्धा ते सतत जागरूक होते. परंतु ते खालच्या वर्गातले नसल्यामुळे त्यांचा संबंध स्वाभाविक रूपाने वरच्या वर्गाशी होता. मी लहानशा खेड्यात जन्मलो. माझे बालपण तेथेच गेले. माझे मित्र पण असेच होते. माझे सगळे चिंतन क्षेत्र पूर्णपणे सामान्य जनतेचे होते. जे ग्रंथ सामान्य जनतेत प्रचलित आहे त्यांचेच अध्ययन मी केले. तमिळनाडमध्ये गेलो तर तिरुक्कुरळ तिरुवाचकमशी एकरूप झालो. आसामला गेलो तर नामघोषा कीर्तनघोषात बुडून गेलो. सामान्य लोकांचा ज्या गोष्टींशी संबंध आहे त्यांच्याशी एकजीव होऊन जाणे ही माझी पद्धती आहे. सेक्युलर विषयांचे माझे अध्ययन फार कमी आहे. बापू कायदे पंडित होते, बॅरिस्टर होते. दुनियेतले अनेक विषय मला प्रिय आहेत, गणितापासून साहित्यापर्यंत. पण कायदा हा विषय कमीत कमी प्रिय आहे. कायद्याचे कमीत कमी ज्ञान मला आहे. त्यामुळे स्वाभाविकच अप्रोचमध्ये फरक पडतो. कायद्याचा लाभ आणि वरून खाली पोचणे या दोन्हीत स्वराज्यानंतर काळानुरूप फरक पडला आहे. आजची गरज आहे खालून आरंभ करण्याची. वरच्यांची जेवढी मदत मिळू शकेल तेवढी घ्यायचीच, पण आरंभ खालच्या स्तरावरून होणे जरुरीचे आहे. शंकराचार्यांनी जेथून सुरुवात केली तेथून मी करीत नाही. विद्वानांजवळ जायचे, त्यांचे मतपरिवर्तन करायचे आणि मग बाकीचे सर्व ते करतील, हा शंकराचार्यांचा ॲप्रोच होता. माझा ॲप्रोच कबीराचा आहे. ते सरळ सर्वसामान्य लोकांपाशी पोचत. माझ्यात गूढवाद आहे हे मी नाकारू शकत नाही, म्हणून मी फिरत तर पृथ्वीवर असतो, पण माझे चित्त दुसऱ्याच स्तरावर असते. आणि जर बापूंच्या जवळ गेलो नसतो तर शक्य आहे ध्यानधारणेच्या कार्यक्रमात पुढे गेलेल्या मिस्टिकांच्या दिशेनेच गेलो असतो. परंतु लहानपणापासून गीतेचे आकर्षण होते. गीतेने कर्म आणि ध्यानयोग एकरूप आहेत म्हणून सांगितले आहे. त्यामुळे जीवनात समत्वाची आवश्यकता वाटली आणि बापूंजवळ पोचल्यामुळे माझ्यातला विरोध मिटला. मी सतत त्यांच्याच मार्गाने गेलो आहे. आज पण माझी पावले त्यांच्याच मार्गावर चालत आहेत. रात्रंदिवस त्यांचेच चिंतन आहे. पण तरीही आत एक वस्तू आहे जी या सगळ्यांहून निराळ्या प्रकारची आहे. बापूंमध्ये ही वस्तू नव्हती असे मी मानत नाही. हा मनुष्य गोष्टी तर त्या दुनियेच्या करतो, पण याला ध्यास दुसराच आहे. ही गोष्ट त्यांच्या जास्त परिचयात आलेल्या मंडळींच्या लक्षात येत असे. तो कसा ध्यास आहे हे ते लोक ओळखू शकत नसत, पण ती गोष्ट त्यांच्या लक्षात येईल. वरवर पाहता बापू सर्वसामान्यांबरोबर आहे असे वाटे,
त्यांच्या ठिकाणी सेवेशिवाय दुसरे काही दिसतच नसे. हा वृत्तीचा फरक आहे. गांधीजी मुख्यतः ॲक्टिव्हिस्ट होते. त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये मिस्टिसिझम होता. याच्या उलट विवेकानंद बाहेरून मिस्टिक होते, बॅकग्राऊंडमध्ये ॲक्टिव्हिस्ट होते. म्हणजे त्यांच्यात मुख्यतः ध्यानादीची वृत्ती दिसून येई. रामकृष्ण परमहंसांमध्ये पूर्ण मिस्टिसिझम दिसत असे. त्यांच्या जीवनातून सामान्य माणसाला जरी पुष्कळ बोध मिळतो, तरी त्यांच्या जीवनाचे स्वरूप पूर्णतः गूढवादी होते. वृत्तींमध्ये असा फरक असतो. मी जेव्हा स्वतःकडे पाहतो तेव्हा मी या दोन्हीच्या मध्ये उभा आहे असे मला वाटते. जीवनात करण्यासारखे जे काही सुचले त्या कामी शास्त्र ग्रंथांखेरीज शंकर, ज्ञानदेव आणि गांधी या तिघांकडून मला सर्वाधिक मदत मिळाली आहे. गांधीजींच्या विचारांचे आणि ग्रंथांचे अध्ययन तर झालेच, पण त्यांचा सहवासही लाभला आणि त्यांनी जी सेवाकामे उभी केली त्यापैकी काही सेवा कार्यांमध्ये माझे तारुण्यातले जीवन खपले. त्यामुळे महापुरुष संश्रय ज्याला म्हणतात तो मला पूर्ण अर्थाने लाभला आहे. संगती, विचारांचा लाभ आणि तदनुसार काम करण्याची संधी तिन्ही मिळून महापुरुष संश्रय होतो, तो मला लाभला. त्यांचा माझ्यावर तर फार उपकार आहे. तसाच आदी शंकराचार्यांचा माझ्यावर उपकार आहे. कारण तत्त्वज्ञानाच्या ज्या शंका तार्किक मनामध्ये उठू शकतात त्या माझ्याही मनामध्ये थोड्याफार उठू शकत होत्या. त्यांचे निरसन करण्याच्या कामी मला आदिशंकराचार्यांची मदत अधिकाधिक झाली. त्यांचे विचार ऋण सर्वस्वी माझ्या शिरावर आहे. ज्ञानदेवांचा माझ्यावर जो उपकार झाला आहे तो वर्णन करायला माझ्याजवळ शब्दच नाही. तो चिंतनावर आहे, हृदयावर आहे आणि माझ्या कार्यपद्धतीवर आहे. इतकेच काय, पण मी असेही मानतो की तो माझ्या शरीरावरही आहे. इतका त्यांचा सर्व बाजूंनी परिणाम माझ्या जीवनावर आहे. मी मूळचा फार कठोर मनुष्य आहे. मी एक ओबडधोबड पाषाण आहे. या पाषाणाला शंकराचार्यांनी मजबूत केले. गांधीजींनी त्यावर कारागिरी करून त्याला आकार दिला. पण माझ्या जीवनाला आणि हृदयाला कोणी गोडी आणली असेल आणि या पाषाणातून पाणी काढण्याचा, त्याला पाझर फोडण्याचा पराक्रम कोणी केला असेल तर तो मात्र ज्ञानदेवांनीच केला. मी जेव्हा स्वतःविषयी विचार करतो की मी कोण आहे आणि माझे सौभाग्य काय आहे, तेव्हा काही स्थूल भाग्येही स्मरणात येतात आणि त्यांची फार मोठी रास बनते. मला जे आईवडील मिळाले ते विशेषच होते असे लोक मानतात. मला जे भाऊ मिळाले त्यांचीही स्वतःची विशेषता होती असे मानता येईल. मला जे मार्गदर्शक मिळाले ते तर निस्संशय लोकदृष्टीने महात्माच मानले गेले. मला जे स्नेही मित्र मिळाले ते सर्वच्या सर्व लोकांचे प्रेमपात्र बनले. मला जे विद्यार्थी मिळाले त्यांच्यावर तर मी स्वतःच मुग्ध आहे. अशी ही सगळी भाग्याची रास आहे. यापेक्षाही आणखी म्हणजे मला अनेक भाषांचे ज्ञान असल्यामुळे अनेक संत पुरुषांचा आणि धर्मपुरुषांचा विचाररस सेवन करण्याची संधी मला सतत मिळत गेली आणि मिळत आहे. हेही एक फार मोठे भाग्यच आहे. अशा प्रकारे एक मोठी भाग्यराशी बनते, पण ती सर्वच्या सर्व काल्पनिकच आहे. मुख्य भाग्य तेच जे माझे आहे, तुमचे आहे आणि सर्वांचे आहे. ते हे की आपण परमेश्वराचे अंग आहोत, अवयव तरंग आहोत. मुख्य भाग्य हेच की आपण परमेश्वराच्या आत समाविष्ट आहोत. जर ही अनुभूती आली तर आमचा बेडा पार आहे.